मंडळी नमस्कार। सध्या 10वी आणि 12वीचे रिझल्ट्स लागलेले आहेत आणि आपल्या जे आदिवासी समाजातील मुलं आहेत, खास करून जी आताच पासआउट झालेली आहेत, त्यांना एक प्रश्न पडतो की 10वी नंतर काय करायचं, 12वी नंतर काय करायचं। तर अशा मुलांना योग्य मार्गदर्शन करणं आपलं काम आहे। मुळात ही मुलं चुकीचा निर्णय घेतात किंवा चुकीचं करिअर निवडतात, त्याच्यामुळे त्यांचं करिअर पूर्ण नष्ट होतं, त्यांचं आयुष्य नष्ट होतं आणि त्यामुळेच आपल्या समाजाचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतं। तर ही कुठे ना कुठेतरी हे जे नुकसान आहे हे आपल्याला भरून काढणं खूप महत्त्वाचं आहे किंवा खूप गरजेचं आहे। त्यासाठी त्या मुलांना 10वी झालेल्या मुलांना किंवा 12वी झालेल्या मुलांना योग्य मार्गदर्शन देणं गरजेचं आहे। त्याचबरोबरच आपल्याकडे ज्या बोईसर MIDC आहे, पालघर MIDC आहे, अशा ज्या MIDCs आहेत, ह्या MIDCमध्ये कोणकोणत्या कंपन्या उपलब्ध आहेत, त्यानंतर त्या कंपनीमध्ये लागण्यासाठी एक चांगला जॉब मिळवण्यासाठी कोणकोणतं शिक्षण घ्यायचं हे त्यांना मार्गदर्शन करणं खूप गरजेचं आहे। त्याचबरोबरच 10वी नंतर किंवा 12वी नंतर किंवा ॲज अ ग्रॅज्युएशन नंतर त्यांना ज्या सरकारी ज्या उपलब्धता आहेत किंवा सरकारी नोकरी कशा प्रकारे प्राप्त करायची, त्याच्यासाठी कोणकोणत्या स्पर्धा परीक्षांना उतरायचं, ह्या संदर्भामध्ये योग्य मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही हा एक व्हिडिओ बनवलेला आहे। तत्पूर्वी 10वी आणि 12वी झालेल्या मुलांना हा व्हिडिओ पाठवा, जेणेकरून त्यांचं करिअर निवडण्यासाठी आपला कुठे ना कुठेतरी हातभार लागेल। तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत थांबून राहा। मुलांनो, 10वी नंतर तुम्हाला कोणते पर्याय उपलब्ध आहेत पुढे करिअर अपॉर्च्युनिटी किंवा जॉब संदर्भामध्ये, तर त्या संदर्भामध्ये आपण चर्चा करायची झाली तर तुमच्याकडे जो पहिला ऑप्शन्स आहे की HSC। तुम्ही 11वीला ॲडमिशन घेऊन तुमच्याकडे जे आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स असे जे पर्याय आहेत त्याच्यामध्ये तुम्ही ग्रॅज्युएशन करू शकता। दुसरा जो पर्याय आहे त्याच्यामध्ये तुम्ही आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्सला जाऊ शकता। त्यानंतर तिसरा जो ऑप्शन्स आहे तुमच्याकडे इंजिनिअरिंग डिप्लोमा, तुम्ही इंजिनिअरिंगला सुद्धा जाऊ शकता। इंजिनिअरिंग डिप्लोमाला त्याच्यामध्ये तुमच्याकडे जे पर्याय आहे त्याच्यामध्ये मेकॅनिकल्स, सिव्हिल, केमिकल्स, ऑटोमोबाईल्स, कम्प्युटर, इलेक्ट्रिकल्स आणि इलेक्ट्रॉनिक्स, टेक्स्टाईल्स, त्याच्यानंतर मग प्लास्टिक, रबर टेक्नॉलॉजी, सॉफ्टवेअर रिलेटेड डिप्लोमाज, त्याच्यानंतर पेट्रोकेमिकल्स, ह्याच्यासारखे तुमच्याकडे विविध डिप्लोमा कोर्सेस ह्या ठिकाणी उपलब्ध आहेत। त्यानंतर तुमच्याकडे जो चौथा पर्याय आहे तो म्हणजेच ITI। आपल्याकडे जे वानगाव ITI, पालघर ITI किंवा अदर जे ITI आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला विविध ट्रेड उपलब्ध आहेत। त्यामध्ये तुम्हाला टेक्निकल्स आणि नॉन टेक्निकल्स असे ट्रेड उपलब्ध आहेत। त्यामध्ये जर तुम्ही टेक्निकलमध्ये जर जात असाल तर तुमच्याकडे जे ट्रेड उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल्स, इलेक्ट्रॉनिक्स, वेल्डर, फिटर, टर्नर, प्लंबर, वायरमॅन, मोटर व्हेकल्स रिपेअरिंग, डिझेल मेकॅनिकल्स, त्याच्यानंतर AC रिपेअरिंग, टूल आणि डाय मेकिंग असे विविध प्रकारचे तुमच्याकडे टेक्निकल ट्रेड त्या ठिकाणी ITIमध्ये उपलब्ध आहेत। त्यानंतर जर तुम्ही नॉन टेक्निकलमध्ये जात असाल तर तुम्हाला फूड प्रोसेसिंग, डाटा एंट्री ऑपरेटर, कोपा म्हणजे कम्प्युटर ऑपरेटर, प्रोग्रामिंग असिस्टंट, त्यानंतर डिजिटल फोटोग्राफीज असे विविध प्रकारचे त्या ठिकाणी तुम्हाला नॉन टेक्निकल कोर्सेस ITIमध्ये उपलब्ध आहेत। ITI केल्यानंतर मुलांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही जे गव्हर्नमेंटच्या ज्या रेल्वेज आहेत, त्यानंतर मग वीज महामंडळ आहे, बस महामंडळ आहे, ह्या ठिकाणी जे टेक्निकल ज्या वॅकन्सी उपलब्ध होतात त्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकता। त्यानंतर ITI केल्यानंतर एक दुसरा एक चांगला पर्याय तुमच्याकडे असतो की तुम्ही स्वतःचा व्यवसायसुद्धा सुरू करू शकता। त्यानंतर ITI केल्यानंतर आपल्याकडे ज्या MIDC आहेत त्या MIDCमध्ये ज्या कंपनी आहेत त्या ठिकाणी टेक्निकल बेसवर ज्या जॉब ओपनिंग असतात त्या ठिकाणी तुम्ही तुमचं करिअर आजमावू शकता। तर त्यानंतर मुलांनो, जर तुम्ही आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स ह्या तिन्ही शाखेमध्ये जर तुम्ही 12वी करत असाल तर त्या ठिकाणी काही कॉमन तुम्हाला अपॉर्च्युनिटी किंवा करिअर अपॉर्च्युनिटी उपलब्ध आहे। त्याच्यामध्ये तुम्ही DTEDs म्हणजेच हे टीचर रिलेटेड हा जो कोर्सेस आहे हा उपलब्ध आहे। मुळात जर दुसरा जर ऑप्शन आहे तुमच्याकडे की तुम्ही NM नर्सिंग डिप्लोमा जो कोर्सेस मुलींसाठी उपलब्ध आहे ह्या डिप्लोमाकडे जाऊ शकतात। त्यानंतर मग तुम्ही BBA करू शकतात। BBA नंतर तुम्ही MBAला जाऊ शकतात। त्यानंतर तुम्ही पोलीस भरतीला सुद्धा जाऊ शकतात। पोलीस भरतीमध्ये तुम्ही विविध चांगली अपॉर्च्युनिटीज आहेत। तुमची जर शारीरिक क्षमता असेल आणि स्पर्धा परीक्षेमध्ये जर उतरायचं असेल तर पोलीस भरती हा एक चांगला पर्याय तुमच्याकडे आहे। त्यानंतर तुम्हाला SRPF, BSF, CRPF
CISF अशा विविध संधी तुम्हाला 12वीनंतर उपलब्ध होतात. त्यानंतर जो एक गव्हर्नमेंट जॉब जे मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध करून दिले जातात, त्यामध्ये तुम्ही SSC म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन्स ह्यामार्फत खूप मोठ्या प्रमाणामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जॉब ओपनिंग ह्या सरकारी नोकऱ्या तुम्हाला चांगल्या रीतीने उपलब्ध असतात. तर त्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरून त्या स्पर्धा परीक्षेमध्ये उतरणं खूप महत्त्वाचं आहे. तर ह्या झाल्या 12वीनंतरच्या ज्या करिअर ऑपॉर्च्युनिटी आहेत त्याच्या संदर्भामध्ये आपण चर्चा केली. त्यानंतर मुलांनो, जर तुम्ही तुमचं ग्रॅज्युएशन्स आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स ह्या कोणत्याही शाखेमध्ये जर करत असाल, तर त्यानंतर जे कॉमन जे अपॉर्च्युनिटी तुमच्याकडे उपलब्ध होतात किंवा ज्या करिअर अपॉर्च्युनिटी आहेत त्या संदर्भामध्ये आपण एक चर्चा करूया. त्यामध्ये तुमच्याकडे जर BEd त्याच्यानंतर MAd केल्यानंतर तुम्ही ॲज अ टीचर म्हणून तुम्हाला एक पुढे अपॉर्च्युनिटी आहे. तुम्ही प्रायव्हेट सेक्टरमध्ये किंवा तुम्ही गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये तुम्ही ॲज अ टीचर म्हणून जाऊ शकतात. त्यानंतर तुमच्याकडे BPEd त्यानंतर MPEd असे जे कोर्सेस आहेत त्याच्यामध्ये तुम्ही PT शिक्षकसुद्धा होऊ शकता. त्याच्यानंतर तुम्हाला जर खेळामध्ये आवड आहे तर त्या संदर्भामध्ये शिक्षक तुम्ही असे प्रकारचे जे कोर्सेस आहेत ते करून तुम्ही पुढे होऊ शकतात. त्यानंतर तुमच्याकडे जो तिसरा ऑप्शन आहे की LLB, LLM हे करून तुम्ही एक स्वतःचं वकीलचं करिअर तुम्ही स्वतः तयार करू शकता. तर हा एक चांगली अपॉर्च्युनिटी तुमच्यासमोर उपलब्ध आहे. त्यानंतर तुम्ही MCA, BCA म्हणजे मास्टर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन, बॅचलर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन्स असे कम्प्युटर रिलेटेड काही कोर्सेस आहेत तुम्ही ग्रॅज्युएशन नंतर करू शकतात आणि त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं करिअर निवडू शकतात. त्यानंतर तुमच्याकडे ज्या सरकारी नोकरी संदर्भामध्ये ग्रॅज्युएशन नंतर ज्या अपॉर्च्युनिटी तयार होतात त्याच्यामध्ये तुम्ही MPSC, UPSC अशा स्पर्धा परीक्षेमध्ये उतरून तुम्ही IAS, IPS अशा त्याच्यानंतर तहसीलदार, नायब तहसीलदार म्हणजेच असे गव्हर्नमेंट रिलेटेड जे काही जॉब अपॉर्च्युनिटी आहेत त्या तुम्ही ह्या ठिकाणी प्राप्त करू शकतात. मुलांनो, आपण आता सध्या 12वीनंतर एक कॉमन जॉब अपॉर्च्युनिटी कोणत्या असतात, त्याच्यानंतर 15वी केल्यानंतर कोणकोणत्या कॉमन जॉब अपॉर्च्युनिटी असतात ह्याविषयी आपण चर्चा केली. ह्यापुढे आपण 12वी जर सायन्स स्पेशल घेतलं असेल किंवा 11वीमध्ये तुम्ही सायन्स तुमचं स्पेशलायझेशन घेतलं असेल तर त्याच्यानंतर 12वीला तुमच्याकडे PCMB, PCB आणि PCM असे 3 जे विषयांचे सेट असतात ते तुम्ही कोणतेही एक सेट तुम्ही निवडून तुमचं ग्रॅज्युएशन त्याच्यामध्ये स्पेशलायझेशन करू शकतात. तर तुमचा जर पहिला जो सेट आहे त्याच्यामध्ये PCMB म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि बायोलॉजी ह्याच्यामध्ये ज्या तुमच्या जॉब अपॉर्च्युनिटी आहेत किंवा करिअर संधी आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला बोलायचं झालं तर PCMBमध्ये तुम्हाला BSc तुम्ही डेअरी टेक्नॉलॉजी त्याच्यानंतर बायोटेक्नॉलॉजी ह्यामध्ये तुम्ही करू शकता. त्यानंतर तुम्ही फार्मसीला जाऊ शकता, त्याच्यामध्ये B फार्मा, M फार्मा असे फार्मसी रिलेटेड तुम्ही तुमचं करिअर किंवा तुमचे जॉब अपॉर्च्युनिटीज पुढे तुम्हाला उपलब्ध होतात. त्यानंतर तुम्ही MBA करू शकतात. तर त्याच्यानंतर तुम्ही ॲग्रिकल्चरल त्याच्यामध्ये BTech त्याच्यानंतर MTech हे असे तुम्हाला जॉब अपॉर्च्युनिटी किंवा करिअर संधी ह्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध आहेत. त्यानंतर मुलांना तुमच्याकडे दुसरा सेट उपलब्ध आहे त्याच्यामध्ये PCB म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी ह्याच्यामध्ये तुम्हाला मोस्ट ऑफ मेडिकल रिलेटेड जे करिअर अपॉर्च्युनिटी आहेत त्या संदर्भामध्ये तुम्ही कोर्सेस किंवा पुढे शिक्षण तुम्ही घेऊ शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला BAMS आहे, BHMS आहे, MBBS आहे, BDS आहे, BSc नर्सिंग्स आहे, त्याच्यानंतर डिप्लोमा इन नर्सिंग आहे. त्याचबरोबर तुम्ही BScमध्ये तुम्ही पुढचं तुमचं ग्रॅज्युएशन करू शकता. त्याच्यामध्ये होम सायन्स आहे, बोटनी आहे, मायक्रोबायोलॉजी आहे, त्याच्यानंतर तुमच्याकडे जिओलॉजी आहे, केमिस्ट्री आहे असे पर्याय तुमच्याकडे पुढे तुम्हाला ग्रॅज्युएशनसाठी उपलब्ध आहे. त्याच्यानंतर तुम्ही MScसुद्धा करू शकता. तर बऱ्यापैकी आपल्याकडे ज्या बोईसर MIDCमध्ये ज्या कंपनीज आहेत त्या ठिकाणी तुम्हाला BSc केमिस्ट्री त्याच्यानंतर MSc त्याच्यानंतर M फार्मा, B फार्मा असे जॉब्स ह्या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्यानंतर जो तिसरा सेट आहे PCM मुलांना फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स ह्यामध्ये तुम्हाला NDA रिलेटेड तुम्ही तुमचं करिअर आजमावू शकता. त्याच्यानंतर तुम्ही टेक्निकल एंट्री इन इंडियन आर्मी ह्या परीक्षेमध्ये तुम्ही पुढे जाऊ शकता. त्याच्यानंतर BCS, BCA, MCA, MSc हे कम्प्युटर रिलेटेड MCS असे हे कम्प्युटर रिलेटेड जे कोर्सेस आहेत ह्या ठिकाणी तुम्हाला तुमचं पुढे करिअर करता येतं. त्याच्यानंतर तुम्ही बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग, मास्टर ऑफ इंजिनिअरिंग, BTech, MTech असे इंजिनिअरिंग रिलेटेड जे ऑप्शन आहेत ह्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध होतात. त्यानंतर तुम्ही PCM घेतल्यानंतर तुम्ही डायरेक्टली सेकंड इयर डिप्लोमाला तुम्ही ॲडमिशन घेऊ शकतात. तर हे जे इंजिनिअरिंग रिलेटेड जे कोर्सेस आहेत ह्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध होतात. मुलांनो, आताच आपण 12वी किंवा ग्रॅज्युएशन नंतर सायन्स नंतर तुम्हाला कोणकोणत्या जॉब अपॉर्च्युनिटीज किंवा करिअर संधी उपलब्ध आहेत ह्या संदर्भामध्ये आपण चर्चा केली.
ह्यानंतर पुढचा जो दुसरा ऑप्शन आहे तुमच्याकडे की कॉमर्समध्ये तुम्ही ग्रॅज्युएशन केले तर त्यानंतर ज्या तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटी उपलब्ध आहेत त्याच्या संदर्भामध्ये आपण एक चर्चा करूया. कॉमर्समध्ये ग्रॅज्युएशन केल्यानंतर तुम्ही बँकिंग लाईन ही खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी तुमच्याकडे उपलब्ध होते. त्यानंतर तुमच्याकडे CA म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट असे चांगले ऑपॉर्च्युनिटी ह्या ठिकाणी तुम्हाला कॉमर्स ग्रॅज्युएशन केल्यानंतर उपलब्ध होतात. त्यानंतर तुमच्याकडे जो दुसरा ऑप्शन्स आहे की तुम्ही टॅली करून तुम्ही ॲज अ कुठे कंपनीमध्ये अकाउंटंट म्हणून तुम्ही लागू शकतात. त्यानंतर कॉमर्स केल्यानंतर जो दुसरा एक पर्याय आहे की तुम्ही इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट डिप्लोमा करून एक तुमचं चांगलं करिअर निवडू शकतात. मुलांनो, पुन्हा एकदा तुम्ही काळजीपूर्वक ऐका की ज्या आपल्याकडे बोईसरसारख्या MIDC आहेत, पालघरसारख्या MIDC आहेत, ह्या ठिकाणी ज्या कंपनी आहेत त्या ठिकाणी ॲज चांगल्या पोस्टला तुम्हाला जर लागावायचं असल्यास त्या ठिकाणी कशा पद्धतीचं शिक्षण तुम्हाला महत्त्वाचं आहे ह्या संदर्भामध्ये परत एकदा चर्चा करूया की तुम्हाला BSc केमिस्ट्री, MSc, त्यानंतर तुमच्याकडे B.Pharm जर असेल किंवा M.Pharm असेल, त्याच्यानंतर तुम्हाला जर डिप्लोमा जर करायचे असल्यास तुम्हाला जर इंजिनिअरिंग डिप्लोमा, त्याच्यानंतर केमिकल इंजिनिअरिंग असे महत्त्वाचे जे शिक्षण आहे हे तुम्हाला घेणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर आपल्याकडे जी आर्ट्समध्ये किंवा कॉमर्समध्ये जी मुलं 12वी पूर्ण केल्यानंतर पुढचं शिक्षण त्यांचं घेण्याची शक्यता खूप कमी असते किंवा ते काही कारणाने जर तुम्ही तुमचं जर शिक्षण जर थांबवत असाल तर तुम्हाला बाहेरून जर ग्रॅज्युएशन करायचं असेल तर तुमच्याकडे आपल्याकडे 2 पर्याय आहेत. पहिल्यांदा जो मुंबई युनिव्हर्सिटी हा एक खूप चांगला पर्याय, तुम्हाला तुमचं ग्रॅज्युएशन डिस्टन्समध्ये पूर्ण करायचं असलं तर हा एक खूप चांगला पर्याय उपलब्ध आहे. त्या ठिकाणी तुम्हाला ॲडमिशन घेतल्यानंतर पूर्ण वर्षभर कॉलेजला जाण्याची गरज नसते. फक्त वर्षाच्या एंडिंगला तुम्हाला जी एक्झाम्स असते ती एक्झाम्स पासआउट करून तुम्ही तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण करू शकता. त्यानंतर जो दुसरा ऑप्शन आहे की तुमच्याकडे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक युनिव्हर्सिटी, आपल्याकडे दांडेकर कॉलेज, ह्या ठिकाणी तुम्हाला संडे कॉलेज हे उपलब्ध आहे. तर ह्या ठिकाणी हे जे 2 पर्याय आहेत तुम्हाला तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण करण्यासाठी. त्यानंतर तिसरा जो एक घटक मी नोटीस केलेला आहे आपल्या आदिवासी समाजासाठी खास करून की बऱ्यापैकी आमच्या गावामध्ये सुद्धा अशी काही मुलं आहेत की जी 10वीला खूप चांगले त्यांना मार्क पडतात. त्याच्यानंतर त्यांचं पुढचं ग्रॅज्युएशन हे सायन्समध्ये करण्यासाठी ते ॲडमिशन घेतात. त्याच्यानंतर ते 11वी, त्याच्यानंतर काही मुलं जी 12वी सायन्स पूर्ण करत असतात त्याच्यानंतर ते त्यांचं ग्रॅज्युएशन हे सोडून देतात. त्यानंतर ते कुठेतरी कंपनीमध्ये जॉबला लागतात. तर अशा मुलांना खास करून एक विनंती आहे की तुमचं जे ग्रॅज्युएशनचा जो पर्याय तुम्ही निवडलेला आहे तो खूप चांगला आहे. तुम्ही तुमचं जे सायन्स ग्रॅज्युएशन हे पूर्ण करा, त्याच्यानंतर तुम्ही जॉब शोधायला सुरू करा. त्यानंतर तुम्हाला खूप चांगले ऑपॉर्च्युनिटी तयार होतील. त्यानंतर काही पोरं आहेत जी 12वी सायन्स करतात, त्याच्यानंतर त्यांचं ग्रॅज्युएशन पूर्ण करण्यासाठी हे आर्ट्समध्ये ॲडमिशन घेतात किंवा कॉमर्समध्ये ॲडमिशन घेतात. तर ही चूक तुम्ही कदापि करू नका. त्याच्याने तुमचं येणारं पुढचं जे करिअर आहे ते पूर्णपणे तुम्ही नष्ट करत आहेत. त्यानंतर मुलांनो, ज्या मुलांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि त्यांना PGDM म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट ह्या अशा ज्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत तुम्हाला करिअरसाठी, त्याच्यामध्ये जे स्पेशलायझेशन्स आहेत त्यामध्ये तुम्हाला जे ऑप्शन्स आहेत त्यामध्ये तुम्ही तुमचं पुढचं करिअर किंवा पुढचं शिक्षण घेऊ शकतात. त्याच्यामध्ये जे ऑप्शन्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला HR तुम्ही PGDM करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला मार्केटिंग्स आहे, IT आहे, डिजिटल मार्केटिंग आहे, सप्लाय चेन मॅनेजमेंट आहे, फायनान्स आणि बँकिंग आहे, हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट आहे. असे विविध तुम्हाला PGDM कोर्सेस तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने उपलब्ध आहेत. तर मुलांनो, शिक्षणाच्या बाबतीमध्ये 10वी नंतर काय करायचं, 12वी नंतर काय करायचं, ग्रॅज्युएशन नंतर काय करायचं, अशा बऱ्याचशा तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला उपलब्ध आहेत. फक्त गरज आहे ती योग्य मार्गदर्शनाची. तत्पूर्वी तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि हां, तुम्ही आमच्या चॅनलमध्ये जर नवीन असाल तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशाच आपल्या समाजाच्या उन्नतीसाठी किंवा आपल्या समाजाला योग्य मार्गदर्शनपर व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला एक होप्स मिळतील. त्यानंतर ही जी व्हिडिओ आपल्या समाजामध्ये जी 10वी झालेली पोरं आहेत, 12वी झालेली पोरं आहेत, ह्या सर्व मुलांपर्यंत ही व्हिडिओ पाठवा. धन्यवाद. जंगलाचे राजे आम्ही आदिवासी, आम्ही शेतकरी, आम्ही आदिवासी. जंगलाचे राजे आम्ही आदिवासी, आम्ही शेतकरी, आम्ही आदिवासी.